तर चला हाय हॅलो. तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते. सगळ्या ताईंना आज आहे गणेश जयंती. तर सगळ्या ताईंना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळीच मी गणपती बाप्पांचं दर्शन करून आली आणि मैत्रिणी आपल्या गणपती बाप्पांना हार वगैरे पण घेऊन आलेली आहे. तर देवाची आता पूजा वगैरे करू. आणि आज मला आहे ना 1.25 पाऊशाचाच रव्याचा प्रसाद करायचा आहे. तर मग असं आणलेलं आहे रवा आणि साखर. म्हणून म्हटले आपण या अंदाजे घेण्यापेक्षा रवा कसा अर्धा किलो आणलेला आहे, मग साखरेच्या अंदाजे घेता येईल आपल्याला. आणि मग हे फुलं दुर्वा हार वगैरे आणलेले गणपती बाप्पांसाठी. तर आता आई देवपूजा करताय, मग तोपर्यंत मी प्रसाद करते छान मस्त. साजूक तुपाची राजहंसची पण आणलेली पॅकेट. आणि इकडे आपल्या गणपती बाप्पांसाठी थोडासा खाऊ. आपले बाल गणेश आहे ना, तर हे हार ते घेऊन आली आहे. दुर्वा हे सुट्टे फुलं. आता प्रसादाचं साहित्य इथे ठेवते. आणि आज आपल्या गणपती बाप्पांचा बड्डे आहे ना, आपल्या घरामध्ये बाल गणेशची मूर्ती आहे. कपकेक घेऊन आली आहे बाप्पांसाठी. आणि इकडे यामध्ये मोदक आहे, पेढ्यांचे मोदक. आणि गणपती बाप्पांचे फेवरेट लाडू, मोतीचूर लाडू ते घेऊन आली आहे. आता आपण गणपती बाप्पांची पूजा विधी करू. आणि चॉकलेट्स घेऊन आली आहे, बाल गणेश आहे ना म्हणून. चला तर आता मी हे साईडला ठेवते आणि आता पहिले प्रसाद करते. तोपर्यंत यांची पूजा पण होऊन जाईल, देवपूजा. आणि त्यानंतर मग आपण पूजा करू आपल्या गणपती बाप्पांची. चला तर आता मी ही साखर आणलेली होती, याच्याच अंदाजे रवा ही घेते. म्हणजे सगळं सामान आपण 1.25 किलोचा प्रसाद करतो ना, तर मग 1.25 किलो करण्यापेक्षा मी 1.25 पावशाचा करते असं. साखर काढलेली आहे. आणि काल मार्केटमध्ये गेले होते ना, तर आपल्या वाण पण आणलेले, ते पण दाखवते. तोपर्यंत कढई धुतलेली होती म्हणून मी गॅस चालू केलेला आहे. चला तर मग हळदी कुंकवासाठी वाण बघत होतो, खूप शोधलं मार्केटमध्ये, पण काही असं मनासारखं भेटत नव्हतं. कारण बायका पण खुश झाल्या पाहिजे आणि बायकांना पण यूज झालं पाहिजे, अशी काहीतरी वस्तू असली की मग छान वाटतं द्यायला. तर मग खूप मार्केटमध्ये आम्ही फिरलो, खूप शॉप बघितले. आणि आता संपत आलेले आहे ना, तर तब्येत बरी नव्हती, मम्मी काही मार्केटमध्ये गेले नाही. हळदी कुंकू तर लवकरच करून घ्यायचं होतं. आता मम्मी म्हणते की शनिवारी करूया, मिस्टरांना ही सुट्टी असते. मग आता हळदी कुंकवाचे वाण पण घेऊन आली आहे. हे बघा, अशा ह्या प्लेट आणलेल्या आहे, ग्रीन मस्त अशा पानाच्या आकाराचा हिरव्या कलरचा प्लेट आणलेला आहे वाणासाठी वाटायला. म्हणजे याच्यामध्ये आपण इतर आपल्याला महिन्याला चतुर्थी येते आणि सगळे बायका चतुर्थी पकडतात, बऱ्याचशा बायका पकडतात. आणि मग म्हटले चला की ही प्लेट उपयोगी, आपण देवाला नैवेद्य देण्यासाठी किंवा मोदक वगैरे ठेवण्यासाठी छान वाटते ना. तर मग ह्या प्लेट घेतलेली आहे. तर असे छान भेटल्या, तर दोन डझन घेऊन आलेली मी. तर आता भरपूर बायका असतात, मग त्यांना सगळ्यांना सांगायला लागतं. हे बघा, असेच कसे वाटलं माझं वाणाचं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालाही आवडलं का. आणि असे दणकट, अशी पातळ वगैरे काहीच नाहीये आणि युजफुल आहे सगळ्यांच्या घरामध्ये देवाच्या कार्य, म्हणजे देवासाठी मोदक ठेवण्यासाठी, नैवेद्य ठेवण्यासाठी उपयोगी. फळं वगैरे आपण देवाला जेव्हा ठेवतो तेव्हा छान वाटेल. आणि याच्यामध्ये मोदक ठेवले आपल्या गणपतीमध्ये, आपण 11 दिवस मोदक करत असतो, मग छान वाटेल ना. म्हटले चला काहीतरी युजफुल आहे आणि छान वाटतं, द्यायला पण असं छान वाटतं. अशा घेऊन आलेली आहे आणि खूप छान आहे बघा, दणकट आहे बघा. तर हे ना 300 रुपये सांगितले होते, थोडं कमी जास्त करून घेऊन आली आहे. कसे वाटले माझे वाण कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता जेव्हा आपण हळदी तुम्हाला सांगेल. तर आता इकडे साजूक तूप ठेवलेले आहेत आपण, म्हणजे मेल्ट व्हायला. त्यामध्ये आपण रवा करू मिक्स आणि त्यानंतर मग पुढची कृती बघा.
ते मस्त रवा मस्त असं आहे ना साजूक तुपामध्ये थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत मग रंग चेंज झाला ना रवाचा, तर आता त्यामध्ये थोडं थोडं दूध करून टाकता येतं. आई टाकत होत्या, त्या बोलल्या तू हलव, आणि मी थोडं थोडं करून टाकते, कारण डायरेक्ट टाकलं असतं ते खूप उडालं असतं. मग त्या टाकत होत्या एका साईडने. दुधामध्ये मस्त रवा मस्त शिजल्यानंतर त्यामध्ये साजूक तूप टाकलं, साखर टाकली आणि छान मस्त खूप टेस्टी झाला होता प्रसाद. तर त्यानंतर मग तुळशीचे पानं वगैरे ठेवले, नंतर गणपती बाप्पांना दिली, आरती केली. व्हिडिओ बघत राहा. गणपती थँक्यू नाही म्हटला बाई. मग आता बोल. हॅपी बर्थडे गणपती बाप्पा. आता अंशू बोल का आमच्या गणपती बाप्पाला हॅपी बर्थडे. हॅपी गणपती बाप्पा. हां हॅपी बर्थडे. अंशू आली आहे, सई घेऊन आली तिला. इकडे बहिणी. मग कोण घेऊन आलं ते? कशाला उचलती स्टँड? चला तर आरती पण झालेली होती, अंशू आली होती, बहिणी आल्या होत्या. मग त्यांनाही पेढ्याचा प्रसाद दिला, अंशूला बहिणींना कॅडबरीही दिली. तर मग त्या प्रसाद वगैरे खाऊन थोड्या वेळ थांबून त्याही घरी गेल्या. त्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं सगळ्यांनी. अक्का आलेल्याच आहे. तर तुम्हाला अक्का कोण आहे? एका ताईंची कमेंट होती. तर अक्का आमच्या आईंच्या आई, त्या ओतूरला राहतात. तर त्यानंतर मग मी माझ्या सासूबाईंच्या घरी गेली सायंकाळच्या वेळेस. तर सायंकाळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर आम्ही सगळ्या जाऊबाई खूप दिवसातून भेटलो. त्यानंतर अर्चना मामींकडेही जायचं होतं, पूजाकडंही जायचं होतं, लाडूचंही बोलणं होतं, अनेक ठिकाणी जायचं होतं. इथे आम्हाला जेवायला पण आमंत्रित केलं होतं सासूबाईंच्या घरी. पण मग सईचे पप्पाही खूप लेट आले आणि आईंची पाठ वगैरे दुखत होती, मग त्या काय आल्या नाही. तर मग मी पण थोड्या वेळ थांबली. त्यानंतर मग मीही निघून आली माणसांना वाढून वगैरे थोडंसं. आणि त्यानंतर मग त्या भाऊंनी मला सोडून दिलं. तर असं हळदी कुंकवासाठी आम्ही छान मस्त सगळ्याच बांधणीच्या साड्या बघा, म्हणजे काही ठरवून आलं नव्हतं, पण मग आल्यानंतर सगळेच मॅच झालो आम्ही. जावा तिघीही बांधणीच्या साड्या घालून गेलो होतो. तर छान वाटते. मला ही बांधणीची साडी खूप आवडते, दिसायला खूप छान वाटते आणि एकदम हलकी फुलकी, कंटाळा येत नाही. आता ड्रेस घातल्यानंतर साडी थोडीशी कंटाळा येत होतं, पण ह्या साडीने अजिबात काही वाटत नाही. बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात साड्या कधी येणार आहे. तर आता थोडंसं मम्मीच्या घराचं फडची बसवण्याचं वगैरे चालू आहे, खूप धूळधाळ असते, त्यामुळे मग साड्यांचे पण व्हिडिओ काही येत नाही, पण लवकरच येतील. मस्त पावभाजी मसाले भात केलेला होता. त्यानंतर मग आम्ही इकडे विठ्ठलेश्वर मंदिरामध्ये आलो. तिथेच अर्चना मामी त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर मग मामींना इकडेच आम्ही आलो होतो, घरी काही नव्हतं. सगळ्या बायका मिळून ना मंदिरात कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता. मग आता इकडे ना हळदी कुंकू लावते आहे मामी. तर एका छोट्या मुलीका कॅमेरा दिलेला होता. वहिनी छान मस्त पैठणी घातलेली होती. आज वहिनींच्या सौरभाऊच्या लग्नाला 1 वर्ष हे पूर्ण झाले. पुढे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण आहे. आजचा व्हिडिओ खूप छान आहे, बघत राहा. चला
चला तर आत्ताच आलेली आहे, तर आपल्या लाडूचं बोरन्हाण पण होतं जाऊच्या, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या घरी पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तिकडे जाऊन आली. आता आली इकडे. तर आता सौरभ भाऊ त्यांच्या आज लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर दोघांना शुभेच्छा पण देऊ आपण. आणि पुढे आम्हाला छान मस्त वाण भेटले ते पण दाखवते. ऋतुपूजाने छान मस्त हे ट्रे दिले होते हळदी कुंकवाच्या वाणामध्ये, खूप छान आहे, युजफुल आहे. आणि इकडे अर्चना मामींनी पण आहे ना हे कुंड्या दिलेल्या आहे फ्लॉवर पॉट, तर याच्यामध्ये आपण झाडं लावू शकतो. आणि त्यामध्ये एवढी सगळी चॉकलेट आपल्या सईबाईने आणलेली होती लाडूच्या बोरन्हाणचे, तिथले पण छान असं बोरन्हाण झालं लाडूचं. त्यानंतर हे बघा लगेच चॉकलेटवर जाऊन तुटून पडली, मला खायचे सगळे काही असं म्हणत. त्यानंतर मग आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं होतं, तर मग बाहेरच जेवायला गेलो, कारण घरामध्ये तुम्ही बघितलं मम्मीचं घर, आता तुम्हाला व्हिडिओ येईल नंतर, खूप पसारा आहे. कारण आता POPचं पण काम चालू आहे, त्यामुळे किचनमधलेही काही भांडे इकडे तिकडे, मागच्या रूमचे वस्तू इकडे तिकडे खूप झालेले आहे, त्यामुळे खूप सारा पसारा आहे. तर मग ना आम्ही ना बाहेरच जेवायला आलो. तर पहिले मसाला पापड, त्यानंतर मस्त असं मंजाव सूप मागितलं. थंडीमध्ये सूप पिण्याची मजा एक वेगळीच असते. ऑर्डर येण्यापूर्वी आम्ही हे मागितलं होतं. आपली सई फक्त तीच शेव खात असते, बाकी काहीच नाही. नंतर मग जेवणामध्ये पण छान मस्त त्यांची एक स्पेशल होती पंचवटीची, तर ती एक भाजी मागवली. भाऊ आणि बहिणींच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आत्ताच आम्ही जेवण करून आलेलो आहे, जेवण वगैरे झालं आणि आता आमचं सेलिब्रेशन करतोय. घराच्या कामामुळे थोडंसं साईडला बसलोय, कारण खूप पसारा आहे, थोडं शांत आहे ॲनिव्हर्सरी मध्ये. हो का? तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य असंच आनंदात आरोग्यात जाओ आमच्यासोबत. एवढंच रे पाठ. उद्या हॅपी ॲनिव्हर्सरी, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. केक पाहिजे, केक हे बघा दोघांनी छान मस्त केक कट केला. आणि मग मी ना केक आणला होता, काजू कतली आणली होती, तर मग त्यांना आवडतं, मग मी घेऊन आली. मस्त चॉकलेट केक होता, चॉकलेट केक सगळ्यांनाच आवडतो. साईडनी सगळे कॅडबरी होती, आपल्या साईला फक्त कॅडबऱ्याच खायच्या होत्या. मग आम्ही सगळ्यांनी त्यांना खाऊ घातले, फोटोशूट केलं. असं आमचं सेलिब्रेशन. कारण घराच्या कामामुळे ना खूप पसारा वगैरे, खूप म्हणजे कामगार 6-6:30 वाजेपर्यंत राहतात, त्यानंतर सगळं काय आवरायचं, त्यानंतर मग स्वयंपाक पाणी असं त्यांचं रोजचं रुटीन झालेलं आहे. आज बाहेर जेवायला गेलो होतो आणि आज भरपूर ठिकाणी हळदी कुंकूही होते. आम्ही हळदी कुंकवायलाच खूप वेळ म्हणजे इकडे जाय तिकडे जाय असं झालं. ही व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल. हा व्हिडिओ खूप मोठा झाला असल्यामुळे मी यामध्ये काही टाकलेलं नाही आहे, तर पुढे दाखवेल. तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या काही नवीन असले सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू.